हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, आपण 6वीचा इतिहास पाहत आहोत. आज आपल्याला 9वा चॅप्टर पाहायचा आहे, तो म्हणजे दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. याच्या आधी आपण 8 चॅप्टर कव्हर केलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. ते चॅप्टर तुम्ही पाहून घ्या. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर संपूर्ण भारतामध्ये छोटे छोटे राज्य अस्तित्वात आले होते. तर आपण मागच्या चॅप्टरमध्ये कोणते राज्य पाहिले होते, तर नर्मदेच्या वरच्या भागात म्हणजे नर्मदेच्या उत्तरेच्या बाजूला उत्तर भारतामध्ये ज्या राज्यांचा उदय झाला होता, जसं की गुप्त साम्राज्य, त्याबद्दल आपण माहिती घेतली होती. या चॅप्टरमध्ये नर्मदेच्या खाली म्हणजेच दक्षिण भारतात कोणत्या राज्यांची निर्मिती झाली याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. तर आपण चॅप्टरला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण पाहूया चेर, पांड्य आणि चोळ राजघराणी. आता चेर म्हणजे कोणतं, तर आजचं केरळ. चोळ म्हणजे काय, तर आजचा तामिळनाडूचा पार्ट म्हणजे उत्तर तामिळनाडू. आणि पांडे म्हणजे काय, दक्षिण तामिळनाडूचा पार्ट. म्हणजे हा सर्व पार्ट या 3 राजघराण्यांनी व्यापलेला होता. आता या 3 घराण्यांचा जो उल्लेख आहे ना, हा खूप पूर्वीपासून आपल्याला आढळतो. म्हणजे जसं की रामायण आणि महाभारत या काव्यांमध्ये पण त्यांचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर तामिळ भाषेतील जे संगम साहित्य आहे याच्यामध्ये पण त्यांचा उल्लेख आढळतो. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये पण त्यांचा आपल्याला उल्लेख सापडतो. त्यानंतर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात पण आपल्याला त्याचा उल्लेख आढळतो. मित्रांनो, हे पुस्तक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात राहू द्या. आतापर्यंत भरपूर वेळा याचा उल्लेख आपल्याला 6वीच्या इतिहासात आलेला आहे. तर या पुस्तकात आहे ना, मुजिरीस नावाच्या बंदराचा उल्लेख केलेला होता. हे मुजिरीस नावाचं बंदर कुठं होतं, तर आजचं जे केरळमधलं कोची ना, त्याच्या आसपास कुठेतरी हे बंदर होतं. आज आपल्याला ते अस्तित्वात नाही आहे, ते आपल्याला आज सापडत नाही. म्हणजेच काय, तर हे ते त्या काळात कोणत्या राज्यात होतं, तर चेर राज्यात होतं. तर या बंदरातून आहे ना, मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने या वस्तूंची इटलीकडे म्हणजे इटलीमध्ये जे रोम आहे ना त्याच्याकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांमध्ये पण निर्यात होत होती. त्यानंतर पांड्य राजघराणं. आता येथील राजधानी कोणती होती पांड्य घराण्याची, तर मदुराई ही राजधानी होती. आणि तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप जास्त मागणी होती. आणि चोळ राज्याचा प्रदेश कोणता होता, तर तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली या प्रदेशात त्याचा विस्तार झालेला होता. म्हणजेच कोणतं, तर कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये त्याचा विस्तार झालेला होता. यानंतरचं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं दक्षिणेकडचं हे एक साम्राज्य पाहिजे, ते म्हणजे सातवाहन राजघराणे. आता मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर आहे ना, जसे उत्तर भारतामध्ये छोटे छोटे राज्य अस्तित्वात आले तसे दक्षिण भारतात पण आले होते. तर सातवाहन पण त्यांच्यापैकीच एक होतं. आता याची राजधानी कोणती होती माहिती का, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्ये जे पैठण आहे ना, जिथे जायकवाडी पण धरण आहे, तर तिथे ती याची राजधानी होती या सातवाहन घराण्याची. त्या पैठणचं आधीचं नाव काय होतं, तर प्रतिष्ठान असं नाव होतं. या घराण्याचा संस्थापक कोण होता, तर राजा सिमुक हा याचा संस्थापक होता. लक्षात राहू द्या, राजा सिमुक. आता याचा उल्लेख आपल्याला कुठे आढळतो, तर पुणे जिल्ह्यामध्ये ना जुन्नर नावाचा तालुका आहे. त्या जुन्नरपासून तर ठाणेमधील मुरबाड येथे एक घाट आहे, त्याला नाणेघाट असं नाव आहे. त्या नाणेघाटात ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांमध्ये या घराण्याची आपल्याला माहिती मिळते. हे बघा, इथे नाणेघाटाबद्दल आपल्याला त्यांनी इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे. MPSC वाल्यांसाठी पण खूप जास्त महत्त्वाची माहिती आहे. तर सुमारे 2000 वर्षांपूर्वी जुन्नर ते मुरबाड हा जो घाट आहे तो बांधला गेला होता. 5 किलोमीटरचा घाट आहे हा. 2000 वर्षापूर्वी बांधला गेला होता. तर हा कशासाठी वापरायचे, तर शक्यतो व्यापार आणि वाहतूक यासाठी हा घाट रस्ता वापरला जायचा. आता कोरलेला रांजण आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो. तसेच सातवाहन राजा आणि राणी यांनी ज्या देणगे दिलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती पण येथील शिलालेखात आढळते. आता काही सातवाहन राजे हे आपल्या नावापूर्वी आपल्या आईचं नाव वापरत, जसं की गौतमीपुत्र सातकर्णी. आता हा खूप प्रसिद्ध राजा आहे सातवाहन घराण्याचा. याच्या पराक्रमाचे उल्लेख कुठं आपल्याला आढळतो, तर नाशिक येथील लेण्यांमध्ये याचा उल्लेख आढळतो. तसेच यांनी काय केलेलं आहे, तर शक राजा नहपान याचा पराभव केलेला होता. याच्यासोबतच गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केलेला आहे. आता या त्रिसमुद्र तोय पितवाहन याबद्दल ऑलरेडी एकदा MPSCने क्वेश्चन विचारलेला आहे. परंतु आता क्वेश्चन असा येऊ शकतो की हे कोणत्या लेखामध्ये उल्लेख केलेला आहे, तर हे नाशिकच्या लेखामध्ये उल्लेख केलेला लक्षात राहू द्या. आता याचा अर्थ काय होतो त्रिसमुद्र तोय पितवाहनचा, तर ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राची पाणी प्यायलेले आहे. म्हणजे ते कोणते समुद्र, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर. हे सातवाहनांचं राज्य उत्तरेला नर्मदा नदीपासून दक्षिणेला तुंगभद्रा नदीपर्यंत होतं. म्हणजे बघा, इथे नर्मदा नदी आहे आणि खाली इकडे तुंगभद्रा नदी. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये या सातवाहनांचं राज्य होतं. ठीक आहे. यानंतर हाल नावाच्या सातवाहन राजांनी गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिलेला होता. या ग्रंथामध्ये त्या काळातील लोकजीवनाची आपल्याला माहिती मिळते. आता या सातवाहन काळात आहे ना, भारतीय व्यापारात खूप वाढ झालेली होती. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. तसेच या काळामध्ये भारतीय मालाची निर्यात ही रोमपर्यंत होत होती.
तसेच काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या लेण्या या सातवाहन काळातच खोदल्या गेलेल्या आहेत, जसं की अजिंठा, नाशिक, त्यानंतर कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर यासारख्या लेण्या काय सातवाहनांच्याच काळात खोदल्या गेलेल्या होत्या. आता आपण वाकाटक राजघराण्याचा इतिहास पाहूया. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी सातवाहन राजांचं जसं प्रभाव कमी होत गेला तसा वाकाटक साम्राज्याचा प्रभाव हा वाढत गेला. या वाकाटकचा जो संस्थापक होता त्याचं नाव काय होतं तर विंध्यशक्ती असं नाव होतं. लक्षात राहू द्या, वाकाटक इज इक्वल टू विंध्यशक्ती. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. त्याच्यानंतर या प्रवरसेन नंतर आहे ना, म्हणजे तोपर्यंत हे राज्य एकच होतं, त्याच्यानंतर हे राज्य विभागलं गेलं. तर याच्या 2 शाखा पडल्या पुढे जाऊन. एक नागपूर जवळचं नंदीवर्धन आणि दुसरी शाखा होती ती म्हणजे आजचं वाशिम, म्हणजे त्या काळी त्याचं नाव होतं वत्सगुल्म. आता आपण ज्या राज्याचं नाव पाहिलं तो म्हणजे पहिला प्रवरसेन, ज्याच्यापर्यंत हे राज्य स्ट्रॉंग होतं. त्यांनी काय केलं होतं तर या राज्याचा भरपूर विस्तार घडून आणलेला होता. म्हणजे जो आजचा महाराष्ट्र आहे ना, आपण असं म्हणू शकतो की तेवढा एरिया हा त्यांनी विस्तार केलेला होता. म्हणजे काय वरती माळवा आणि गुजरातपासून खाली कोल्हापूरपर्यंत याचा विस्तार झालेला आहे. आणि आपण नंतर काय पाहतो दोन्ही शाखा कुठे आहेत तर विदर्भात आहेत. म्हणजे काय विदर्भामध्ये पण त्याचा विस्तार झालेला होता. कोल्हापूरचं त्या काळातलं नाव कुंतल असं होतं. आता आपण मागच्या चॅप्टरमध्ये काय पाहिलं होतं तर गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची जी मुलगी होती प्रभावती, हिचा कोणाबरोबर विवाह झाला होता तर दुसरा रुद्रसेन याच्याबरोबर विवाह झाला होता. तर तो दुसरा रुद्रसेन पण याच वाकाटक घराण्यातला होता. आता यांचा अजून एक राजा होता या घराण्याचा, त्याचं नाव होतं हरिसेन. याचा एक मंत्री होता वराहदेव नावाचा. या वराहदेवनी ना अजिंठा येथील 16 क्रमांकाची लेणी खोदून घेतली होती. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. यासोबतच अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हे या हरिसेन राजाच्याच कारकिर्दीत पार पडले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. ठीक आहे. सेतुबंध कोणी तर दुसरा प्रवरसेन. पहिल्या प्रवरसेननी काय केलं होतं तर यांचा विस्तार घडून आणला. यांची स्थापना कोणी केली होती, या संस्थापक कोण होतं तर विंध्यशक्ती. वाकाटकच्या कोणत्या 2 शाखा होत्या तर नागपूरजवळ नंदीवर्धन आणि दुसरी होती वत्सगुल्म म्हणजे वाशिम. तसेच कालिदास आपल्याला माहितीच असेल, संस्कृत कवी आहे, प्रसिद्ध कवी खूप. तर त्याचं जे मेघदूत हे जे काव्य आहे ना ते पण या वाकाटकांच्याच काळातलं आहे. ठीक आहे. यानंतर पुढचं राजघराणे पाहायचं आपल्याला ते म्हणजे चालुक्य राजघराणे. हे बघा, ही तर सेंटरला चालुक्य आहे. ही जी बाउंड्री दिसते ना ही आजचं कर्नाटक राज्य आहे. त्यानंतर हे इकडे आंध्र आहे आणि खाली तामिळनाडू आहे. म्हणजेच काय तर आजच्या कर्नाटकमध्ये मॅक्झिमम पार्ट त्याचा आहे आणि काही पार्ट हा आंध्रमध्ये पण आहे चालुक्य साम्राज्य. तर या चालुक्य राजघराण्याची स्थापना कोणी केली तर पहिला पुलकेशी यांनी केली. आणि या चालुक्यांची राजधानी कुठे होती तर कर्नाटकमधील बदामी येथे त्यांची राजधानी होती. त्याला आधीच्या काळात काय नाव होतं तर वातापी असं नाव होतं. आणि त्याच्यानंतर जो दुसरा पुलकेशी हा राजा होता यांनी ना हर्षवर्धनाचं आक्रमण परतून लावलं होतं. आपण मागच्या चॅप्टरमध्ये हर्षवर्धनाची माहिती घेतलेली. बदामी, ऐहोळ, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे ही चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. पट्टदकल येथील हे मंदिर इथं आपल्याला दाखवलेलं आहे. आता पुढील राजघराणे पाहूया आपण ते म्हणजे पल्लव राजघराणे. आता पुढील राजघराणे पाहूया पल्लव राजघराणे. आधी त्यांचा आपण मॅपमध्ये विस्तार पाहूया. पल्लव कुठं आहेत तर हे बघा इथे तामिळनाडूमध्ये. त्यांची राजधानी कुठे आहे तर तामिळनाडूमधील कांचीपुरम ही त्यांची राजधानी. इथे तुम्हाला महाबलीपुरम दिसतंय ना, इथे 1-2 वर्षापूर्वी आपले प्रधानमंत्री मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग इथे भेटलेले होते बघा महाबलीपुरममध्ये. तर हे पण कोणत्या राज्यात होतं तर पल्लव राज्यात. हे जे महाबलीपुरम आहे ना हे पल्लव राजांच्याच कारकिर्दीत इथले मंदिरे बांधली गेलेली आहेत. आता हे कुठं आहे तर भारताच्या इकडच्या साईडला आहेत बरोबर. तर यांनी ना यांची नेव्ही प्रसिद्ध होती खूप जास्त आणि यांनी इकडचा पार्ट म्हणजे इकडे आग्नेय आशियामध्ये जसं की इकडे कोणते देश येतात तर इंडोनेशिया किंवा मलेशिया हे देश येतात. तर या राजांचा आहे ना तिकडच्या देशांबरोबर चांगला संबंध प्रस्थापित झालेला होता. आपण मागच्या चॅप्टरमध्ये युआन शुआंगबद्दल माहिती पाहिलेली बघा. तो चिनी प्रवासी होता, त्यांनी महाराष्ट्राला पण भेट दिली होती. तसेच तो पल्लव या राज्यात पण आलेला होता. त्यांनी कांची येथे भेट दिली होती आणि त्यांनी याच्याबद्दल कौतुकाचे वाक्य बोललेले. तो म्हणतो की या राज्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने वागवले जाते, न्यायाने वागवले जाते असं तो म्हटलेला आहे या राज्यासाठी. या पल्लव राज्याचा आहे ना महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार राजा होता. त्यांनी या राज्याचा विस्तार घडून आणला होता. तो एक स्वतः नाटककार होता. त्याचा मुलगा होता नरसिंहवर्मन. तर या नरसिंहवर्मननी काय केलं होतं तर चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचं आक्रमण परतून लावलं होतं. आपण चालुक्यांमध्ये काय पाहिलं तर दुसऱ्या पुलकेशीने कोणाचं आक्रमण परतून लावलं होतं तर हर्षवर्धनाचं. परंतु या नरसिंहवर्मननी काय केलंय तर दुसरा पुलकेशी याचं आक्रमण परतून लावले. म्हणजे बघा हा नरसिंहवर्मन किती स्ट्रॉंग होता. आणि त्याच्याच काळात आहे ना हे महाबलीपुरम येथील जी रथ मंदिर आहे ना ही खोदली गेलेली होती. आणि ही कशी खोदली गेली तर ही अखंड पाषाणात खोदली गेलेली आहेत. अखंड पाषाणात म्हणजे काय
तर जोडून जोडून हे मंदिर बांधलेलं नव्हतं, तर एकच दगड होता आणि त्याचंच मंदिरात रूपांतर यांनी केलेलं होतं. हे बघा, इथे आपल्याला महाबलीपुरम येथील रथ मंदिराचा फोटो दाखवलेला आहे. यानंतर पुढील राजघराणे पाहूया, पण ते म्हणजे राष्ट्रकूट राजघराणे. आता यांचा जो भरभराटीचा काळ होता ना राष्ट्रकूटांचा, यांच्या त्या भरभराटीच्या काळामध्ये यांची जी सत्ता आहे ती विंध्य पर्वतापासून दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत म्हणजे जवळजवळ पूर्ण साऊथ इंडिया कॅप्चर करून टाकलेला होता. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली होती. म्हणजे यांचा संस्थापक कोण, तर दंतीदुर्ग. कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदलेलं होतं. हे वेरूळचं सुप्रसिद्ध असं कैलास मंदिर आहे. ठीक आहे, औरंगाबाद येथे वेरूळ नावाची लेणी आहे, तर तिथे हे मंदिर आहे. आता आपल्याला पेरिप्लस ऑफ द एरिथ्रेन सी याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे पुस्तकाबद्दल. तर पेरिप्लस म्हणजे काय, त्याचा अर्थ होतो माहिती पुस्तक. एरिथ्रेन सी म्हणजे काय, तर तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच पार्ट होते. म्हणजेच काय, तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रेन सी याचा अर्थ काय, तर तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक असं त्याचा अर्थ होतो. आणि हे पुस्तक ज्यांनी लिहिलं ना तो खलाशी कुठला होता, तर इजिप्तमध्ये राहणारा होता. या पुस्तकामध्ये आपल्याला भारताचा समुद्र किनारा, इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशांच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती मिळते. बॅरिगाझा म्हणजेच भडोच, नाला सोपारा, कल्याण, मुजिरीस या भारतीय बंदरांचा उल्लेख पण पेरिप्लसमध्ये आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण कशाची माहिती घेतली, तर प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. आता इथून पुढं आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये कशाची माहिती घ्यायची, तर भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती घ्यायची. तर ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहूया. तर इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.